दिसते का स्नेहा तुम्हाला? तर आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालोय गावावरून पनवेलला जायला. भरपूर सारा अंधार आहे आणि भरपूर सारं धुकं आहे. असंच चाललोय सकाळी सकाळी उठून. रात्री खूप लेट झाला तरी पण आम्ही सकाळी लवकर उठून निघालोय, कारण का ह्यांना जायचंय ऑफिसला. 12:30ला नाही 1:30ला झोपलो जवळजवळ. सगळ्या बॅगा बिगा पॅकिंग केल्या. तर असं फायनली आमची दिवाळी झालेली आहे. मी दिसत नाही, अंधार आहे सगळा. लाईट लावली तरी फोकस नाही येते. अशी आमची झाली दिवाळी. 4 दिवस होतो आम्ही. 4 दिवस फुल बिझी. मला एकही मिनिट मिळत नव्हता काय करेन किंवा व्हिडिओ एडिट करेन किंवा नुसतं मला व्हॉट्सअप बघायला सुद्धा टाईम नव्हता. एवढी मी बिझी होती. तर असे झालेले आहेत फायनली आमची अशी 4 दिवस होऊन दिवाळी झालेली आहे आमची. खूप मजा केली, धमाल केली आहे, कामं केलेत. बाबूनी पण खूप मजा केली. काल ओमश्री दादा आले होते हिचे भाऊबीजेला. सगळ्यात शेवटी जे ती वाट बघत होती आतुरतेने त्यांची, तर ते आले होते आणि आमची भाऊबीज झाली. सगळे मस्त फॅमिली सोबत एकत्र गप्पा मारल्या. असं झालं. ही जी कंपनी आहे ती आमच्या शेतामधून दिसते. जे मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवले. आता झालेला आहे, सूर्य उगवलेला आहे. मस्त सगळीकडे प्रकाश पडलेला आहे अंधारातून. सूर्य उगवलाय त्याच्याशिवाय एवढा प्रकाश दिसतोय. किती प्रकाश आहे बघा. म्हणजे उगवतोय, अजून दिसत नाहीये पण सूर्य उगवलाय, मस्त प्रकाश पडलाय. माझे बाबू गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तुला येतं बोलायला गुड मॉर्निंग? नाही तिला गुड नाईट बोलायला येतं. तर मस्त सुंदर दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना सुंदर शुभेच्छा. आता चाललेलो आहे. आज काय विशेष एवढं काय नसणार आहे, कारण का आम्ही खूप दमलोय. आता इथं खूप आराम करणार आहे. बाबूंनी आराम करून दिला तर असाच व्लॉग मी कंटिन्यू करते. आम्ही सकाळी आलो, जवळजवळ 7-7:30ला आलो. त्याच्यानंतर श्रेयाच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला. मग मी टिफिन वगैरे केला आणि जी काय आम्ही झोप घेतले, मस्त आम्ही झोपलो मस्त. आणि मग संध्याकाळी उठून मी केले साबुदाणा वडा, ते मी दाखवते तुम्हाला. आणि आता आम्ही जेवतोय आणि आता झोपणार आहोत. तर कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटले साबुदाण्याचे वडे नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, कमेंट करा. बाय बाय बाय. आज मी करते साबुदाण्याचे वडे. त्याच्यासाठी मी घेतलेत भिजवलेले साबुदाणे, 2 उकडून स्मॅश केलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, मिरची, जिरं आणि चवीनुसार टाकायला मीठ. आता मी हे सगळं एकत्र करून घेते. मिरची मी शेवटी टाकणार आहे, कारण का श्रेयासाठी थोडीशी आधी करून घेणार आहे. त्याच्यानंतर मिरची टाकणार आहे. आता टाकते मीठ. आता हे सगळं मी एकत्र करून घेते. आता हे चांगलं एकजीव झालंय. तर ह्याचे आता आपण वडे करून घेऊया. गोल गोल छोटे छोटे वडे करून घेऊया. आधी थोडेसे 4 वडे करून घेते, मग त्याच्यात मी मिरची टाकते परत.
अशा एवढ्या साईजचे मी वडे बनवते. आता ह्याच्यात टाकते मिरची. परत मिक्स करून परत वडे बनवते. काय साबुदाण्याचे वडे करते. अशा तऱ्हेने माझे सगळे वडे रेडी टू फ्राय आहेत. आता मी ह्यांना डीप फ्राय करून घेते. हे तेल मस्त तापलंय तर त्याच्यात आता मी वडे तळून घेते. अरे ये मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे छान तळून घ्यायचे. हे आपले वडे, ही बॅच वड्यांची रेडी आहे. काढते. अशा तऱ्हेने मी माझे सगळे वडे आता हळूहळू तळून घेते. आणि हे रेडी आहेत आमचे साबुदाणे वडे. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा.